मुंबईचे नेते, प्रदेशाध्यक्ष, तिथल्या मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे आणि दोघांनी मिळून तो जे काही ठरवलं असेल त्यातून ती वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाली अशी माहिती माझ्या कानावर आहे. मुळात कोण नाराज आहे किंवा नाही आहे त्याची संदर्भातली माहिती मी घेऊन सांगतो आपल्याला. पण जर प्रदेशाध्यक्ष मुंबई प्रदेश काँग्रेसचे त्यांना विचारूनच ही सगळी पुढे झालेली आघाडी आहे असं मला माहित असेल, अशी माहिती माझ्याकडे आहे. आणि काही वर्ष गायकवाड नाराज आहेत की नाही मला माहित नाही, पण मुंबईतल्या काही नेत्यांना असं वाटतं की काँग्रेसच्या काही मजबूत जागा होत्या त्या वंचितला गेल्याची त्यांची तक्रार काही प्रमाणात आहे. पण असं की आघाडी ज्यावेळेस धर्म पाडतो त्यावेळेस कमी जास्तपणा होत असतो, मागे पुढे व्हावं लागतं, 2 पावलं मागेही जावं लागतं. सगळेच काही मनासारखं आघाडीमध्ये होत नाही. त्यामुळे एकूणच मुंबईमध्ये आता ही जर आघाडीवर शिक्कामोर्तब झालाय आणि सामंजस्याने दोघांनी आता निवडणूक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकावं असं मला वाटतं.